आज भाजपनं सर्वात मोठा डाव टाकला. आज महाराष्ट्र जे पाहतो आहे, जे ऐकतो आहे, जे बातम्यांमधून दाखवलं जातंय, ते सगळं पूर्ण सत्य आहे असं समजणं हीच सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. कारण राजकारणात जे समोर दिसतं ते नेहमीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते बहुतांश वेळा पडद्यामागे घडत असतं. आज राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडतो आहे. कॅमेरे सुरू आहेत, पत्रकार थेट प्रक्षेपण करत आहेत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत. बाहेरून पाहता हा क्षण राष्ट्रवादीसाठी अभिमानाचा आहे, सन्मानाचा आहे, विजयाचा आहे. पण याच क्षणामागे असं काही घडलेलं आहे की ते समोर आलं तर हा शपथविधी विजयाचा नसून एका मोठ्या राजकीय डाव आहे. 19 जानेवारीला बारामतीत अजित पवारांच्या अंत्यविधीच्या दिवशी संपूर्ण देश टीव्हीसमोर होता. वातावरण शोकाकुल होतं. पण त्या गर्दीत काही चेहरे असे होते ज्यांचे डोळे केवळ दुःख व्यक्त करत नव्हते, तर ते निरीक्षण करत होते. कोण कुणाशी बोलतोय, कोण अस्वस्थ आहे, कोण गोंधळलेला आहे, हे सगळं बारकाईने टिपलं जात होतं. शिष्टाचार म्हणून मोठे नेते आले होते असं सांगितलं गेलं. पण राजकारणात शिष्टाचाराच्या नावाखाली अनेकदा मोठ्या हालचाली घडतात हेही तितकंच खरं आहे. त्याचवेळी अजून एक दृश्य अनेकांच्या नजरेत भरलं. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांना सतत सोबत ठेवत होत्या. हाताला धरून, आधार देत, कुटुंबाची एकजूट दाखवत. सामान्य माणसाला ते दृश्य भावनिक वाटत होतं. पण राजकारण समजणाऱ्यांना त्या दृश्यामागे वेगळे संकेत दिसत होते. कारण अजित पवारांच्या गटातले काही ज्येष्ठ नेते अस्वस्थ होते. त्यांना भीती होती की दादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांनी उभं केलेलं स्वतंत्र अस्तित्व पुन्हा एकदा शरद पवारांच्या सावलीत जाईल. ही अस्वस्थता नेमकी कुणाच्या लक्षात आली आणि कुणी तिचा राजकीय फायदा घेतला याची उघड माहिती कुणाकडेच नाही. पण सूत्रांच्या चर्चानुसार त्या दिवसात सुनेत्रा पवार आणि दिल्लीतील नेतृत्व यांच्यात एक अतिशय छोटी पण निर्णायक भेट झाली. ही भेट कुठेही जाहीर झाली नाही. काही मिनिटांचीच होती. पण त्या काही मिनिटात असा एक संदेश दिला गेला की ज्यानं पुढच्या सगळ्या घडामोडींची दिशा ठरवली. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतःचं नेतृत्व आणि दादांच्या वारशावर उभं राहण्याची संधी, हाच तो संदेश होता. यानंतर घडलेल्या घटनांनी अनेकांना धक्का दिला. रक्षा विसर्जन झालं, विधी पार पडले आणि अचानक कोणालाही कल्पना न देता सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झाल्या, शरद पवारांना न भेटता. पवार कुटुंबाच्या राजकारणात ही घटना खूप मोठी मानली जाते. कारण साहेबांना न भेटता असा निर्णय घेणं याचा अर्थ स्पष्ट होता. कुठेतरी वरून ग्रीन सिग्नल मिळालेला होता. त्याच रात्री मुंबईत देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक झाली. बाहेर महाराष्ट्र झोपलेला असताना आज सत्ता, पक्ष आणि भवितव्यावर चर्चा सुरू होती. या बैठकीत एक अदृश्य हात सतत जाणवत होता. कारण जर राष्ट्रवादी एकत्र आली तर राज्यात समीकरणं बदलतील आणि काहींची राजकीय पकड सैल होईल हे स्पष्ट होतं. त्यामुळे पक्ष टिकवायचा असेल तर नेतृत्व दादांच्या घराण्यातच ठेवा, पण दोन्ही गट एकत्र येऊ देऊ नका, असा संदेश पुढे आला. इथूनच सुनेत्रा पवारांच्या नावावर उपमुख्यमंत्रीपदाची मोहोर उमटली. पण खरी खेळी अजून बाकी होती. अजित पवारांकडे अर्थखातं होतं, राज्याच्या तिजोरीची चावी. राष्ट्रवादीचा आग्रह होता की तीच जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे यावी. पण इथेच राजकारणाचं खरं गणित सुरू झालं. पद द्यायचं, सन्मान द्यायचा, इतिहास घडवायचा. पण अर्थखातं? तिथे नियंत्रण दुसरीकडेच ठेवायचं. म्हणजे चेहरा तुमचा, सत्ता तुमची, पण रिमोट आमचा. आज जेव्हा शपथविधी होतो आहे तेव्हा बाहेरून सगळं सुरळीने दिसतं. पण आतून अनेक अटी,
अनेक समजुती आणि अनेक राजकीय सौदे झालेले आहेत अशी चर्चा आहे. शरद पवारांनी जेव्हा हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे असं म्हटलं, तेव्हा त्या एका वाक्यातच खूप काही दडलं आहे असं राजकीय जाणकार मानतात. कारण बारामतीत पवारांच्या संमतीशिवाय पान हलत नाही. आणि इथे मात्र निर्णय टीव्हीवरून कळतो, ही बाब अनेक प्रश्न निर्माण करते. आणि म्हणूनच प्रश्न फक्त सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या याचा नाही. प्रश्न हा आहे की या निर्णयामुळे नेमकं कोण मजबूत झालं आणि कोण कमकुवत झालं. राजकारणात पद म्हणजे सत्तेचं अंतिम प्रमाणपत्र नसतं. अनेकदा पद हे फक्त एक कव्हर असतं आणि खरी सत्ता वेगळ्याच हातात असते. आज टीव्हीवर दिसणारी प्रत्येक स्माईल, प्रत्येक हस्तांदोलन, प्रत्येक फ्रेम काळजीपूर्वक तयार केलेली आहे. पण त्या फ्रेमच्या बाहेर जे घडतंय तेच खरं राजकारण असतं. अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली शांतता ही खरं तर वादळापूर्वीची शांतता होती. अनेक नेत्यांना पहिल्यांदाच स्वतःचं राजकीय वजन तपासावं लागलं. कोण नेता आहे आणि कोण फक्त सावलीत उभा होता हे वास्तव हळूहळू समोर येऊ लागलं. आणि याच टप्प्यावर हस्तक्षेप झाला असं मानलं जातं. जर राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली असती तर राज्यात एक मजबूत आणि अनुभवी विरोधी शक्ती उभी राहिली असती. म्हणूनच एकत्र येण्याचा धागा तोडणं अत्यावश्यक ठरलं. सुनेत्रा पवार यांना पुढे आणणं ही केवळ सहानुभूतीची खेळी नव्हती. ती एक अतिशय तोलून मापून आखलेली चाल होती. एका बाजूला भावनिक कथा आणि दुसऱ्याम ठेवणं, कुणी उघड विरोधही करू शकत नाही आणि एकत्र येणंही होत नाही. राजकारणात यालाच परफेक्ट बॅलन्स म्हणतात. देवगिरी बंगल्यावर नेमकं काय ठरलं याची अधिकृत माहिती कुणाकडेच नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, अर्थखात्यावर कोण सही करतो याकडे पुढच्या काळात सगळ्यांचं लक्ष असेल. कारण खरी सत्ता तिथेच दिसणार आहे. आज सगळं सुरळीत वाटत असलं तरी अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. आणि राजकारणात अनुत्तरित प्रश्न कधीच निरुपद्रवी नसतात. म्हणूनच मित्रांनो, आजचा हा शपथविधी अंतिम नाही. तो फक्त सुरुवात आहे. प्रत्येक पाऊल मोजून टाकलं जाणार आहे. प्रत्येक निर्णयामागे काहीतरी गणित असेल. आणि जेव्हा हे गणित पूर्णपणे उलगडेल तेव्हा आजचं चित्र किती वेगळं होतं हे सगळ्यांच्या लक्षात येईल. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, ही सगळी घडामोड निव्वळ योगायोग आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात एक सुनियोजित, दीर्घकालीन आणि धोकादायक खेळ सुरू झाला आहे? सुनेत्रा पवारांचा उदय हा सत्तेचा नवा अध्याय आहे की एका मोठ्या राजकीय खेळीचा भाग? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कधीकधी सामान्य लोकांचा प्रश्नच सत्ताधाऱ्यांना सर्वात जास्त अस्वस्थ करतो. जय महाराष्ट्र.